या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। सोलापूर लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर शहरात सभा घेत आहेत। या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली होती। जवळपास 50,000 लोक येतील असा अंदाज होता, मात्र स्वतः आज प्रकाश आंबेडकर स्टेजवरती बसलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हा नजारा, कमीत कमी जेवढ्या खुर्च्या होत्या त्या जास्तीत जास्त प्रमाणात खाली दिसत आहेत। जेवढा प्रतिसाद लाभायला होता तेवढा प्रतिसाद या सभेला लाभत नाही असे सध्या चित्र इथे वाटत आहेत। हा पाठीमागचा भाग आहे, जवळपास सर्व खुर्च्या या रिकाम्या झालेल्या आहेत। प्रकाश आंबेडकर काही क्षणातच नागरिकांना, कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। जर समोरचा आपण इकडे चला, कॅमेरामॅन इकडे या जरा, हा पाठीमागचा भाग आहे, समोर या। तर समोरचा जर आपण भाग पाहत असाल तर समोरच्याही खुर्च्या काही प्रमाणात रिकाम्याच आहेत। एकंदरीत असं चित्र सध्या सोलापूर शहरातील या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला दिसत आहे की नागरिकांनी या कार्यक्रमाला, या सभेला पाठ फिरवली आहे। 2019 जर आपण चित्र पाहिलं असाल तर 2019 ला वंचित बहुजन आघाडी ही सुशील कुमार शिंदे यांच्या काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या मताधिक्यामध्ये घटविण्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरला होता। 2019 ला वंचित बहुजन आघाडीची जी क्रेज होती ती सध्या सोलापुरात 2024 ला आहे का, ही या सभेकडून सध्या चित्र दिसत आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून काही दिवसापूर्वीच राहुल गायकवाड हे जे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात आले होते, त्यांनी अचानकपणे आपल्या उमेदवाराचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। याचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसला। ही बातमी कळताच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने एक उमेदवाराची निवड केली, ते म्हणजे आतिश बनसोडे यांची। त्यांना लोकसभेची तिकीट देण्यात आलं आणि निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा सुरू झाली। तर सध्या या आतिश बनसोडे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आलेले आहेत। हा सध्या चित्र आहे, तुम्ही पाहू शकता स्टेजवरती प्रकाश आंबेडकर बसलेले आहेत, पदाधिकाऱ्यांचे भाषण चालू आहेत। थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। मात्र तुम्ही जर हा आढावा घेतला, समोरचा हा भाग पाहिला असाल तर काही प्रमाणात खुर्च्या ह्या रिकाम्याच आहेत। चित्र सध्या इथे असं दिसून येत आहे। एकंदरीत या सभेकडून किंवा या रिकाम्या खुर्च्याकडून असे पाहता सांगता येईल की 2019 जो क्रेज होता तो या क्रेज 2024 मध्ये किंवा या खाली खुर्च्याचा 2024 मध्ये किंवा 7 मेला या रिकाम्या खुर्च्याच्या मताधिक्यामध्ये वाढ होणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचे अपडेट आम्ही देत राहू। तुम्ही पाहत राहा लोकप्रधान चॅनल। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।